आपण जेव्हा प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स असं म्हणतो तेव्हा या चॅप्टर पुरतं मर्यादित बोलायचं झालं तर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहोत लिक्विडच्या प्रॉपर्टीजवर. गॅसच्या प्रॉपर्टीसाठी पुन्हा आपल्याला काही अझम्पशनचा विचार करावा लागतो आणि ते करणार आहेत आपण, पण पुढल्या चॅप्टरमध्ये करणार. मी जेव्हा जेव्हा पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी याचं वाचन करतो किंवा अभ्यास करतो तेव्हा ते मला फार फॅसिनेट करतं. खूप इंटरेस्टिंग आहे की नाही. हे व्याख्या सांगताना सांगतो आपण, एनर्जी पजेस्ड बाय एन ऑब्जेक्ट ऑन अकाउंट ऑफ इट्स पोझिशन इन अ फील्ड ऑफ फोर्स और इट्स कॉन्फिगरेशन इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. खूप छान आहे हे. एखादा ऑब्जेक्ट जर फोर्स ऑफ फील्ड मध्ये असेल तर त्या ऑब्जेक्टवर तिथे त्या ठिकाणी त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो. त्याचं ठिकाण बदललं की त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स सुद्धा बदलतो. किंवा एकूणच त्याच्या कॉन्फिगरेशन मध्ये म्हणजे त्याच्या शेप साईज मध्ये कसल्याही प्रकारचा बदल झाला तर त्याच्यावर वर्क होतं. केलेलं वर्क हे एनर्जीच्या स्वरूपात साठवलं जातं. साठवलेली एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी आहे. अशी एक मस्त गोष्ट मला कळली आणि जेव्हा कळली तेव्हा मला खूप छान वाटलं. आपण स्पायरल स्प्रिंग आणली, ती अशी हातात पकडली, ती त्याची ओरिजिनल लेंथ आहे. त्याच्यामध्ये असलेल्या मॉलिक्युल्स मध्ये एकमेकावर इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. आपण त्याला असं प्रेस केलं, मॉलिक्युल मधलं अंतर कमी झालं. त्या मॉलिक्युलची टेंडन्सी अशी आहे की त्याच्या ओरिजिनल जागेवर जाण्याची. आणि मग आपण असं वर्क असं त्याला कॉम्प्रेस करण्यासाठी त्याच्यावर वर्क केलं. केलेलं वर्क एनर्जीच्या स्वरूपात साठवलं गेलं आणि मग त्या याची स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी वाढली. सोडून दिलं, त्याची नॅचरल टेंडन्सी अशी आहे की मिनिमम पोटेन्शियलला राहण्याची. परत ते ओरिजिनलला गेलं तर इक्विलिब्रियम मध्ये असताना त्याच्यावर मिनिमम पोटेन्शियल आहे, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. वस्तू अशी उचलली, याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आपण इकडून इकडे नेला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये बदल झाला. मग आपल्याला याला नेण्यासाठी वर्क करावं लागलं. मग याच्यावर आपण वर्क केलं. केलेलं वर्क एनर्जीच्या स्वरूपात साठवलं गेलं. याच्यात साठवलेली एनर्जी म्हणजे याच्यात झालेल्या पोटेन्शियल एनर्जी मधली वाढ. आपण सोडून दिलं. याची नॅचरल टेंडन्सी काय की पोटेन्शियल एनर्जी कमी करण्याची. परत ते खाली. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण चार्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला, तो इलेक्ट्रिक फील्ड मध्ये त्याच्यावर इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स आहे. त्या फोर्समुळे त्याचं डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट झाली म्हणजे त्याची जागा बदलली. जागा बदलल्यामुळे त्याच्यावर फोर्स पण आहे, त्याचा डिस्प्लेसमेंट पण होत आहे. मग त्याच्यावर जे वर्क झालं ते त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. असं छान पोटेन्शियल एनर्जी सगळ्या ठिकाणी येते आणि ती त्याच्यावर ऍक्ट होणाऱ्या फोर्समुळे आणि त्याच्या एकूणच कॉन्फिगरेशन आणि कॉन्स्टिट्यूशनमुळे त्याचं ते पोटेन्शियल असतं. असं खूप छान आहे ते. म्हणून मला ते नेहमी असं उत्साहवर्धक वाटत राहतं की पोटेन्शियल. आणि निसर्गामध्ये असं आहे की कायम वस्तूची ही एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे की ते मिनिमम पोटेन्शियलला येण्याचा प्रयत्न करतात. इक्विलिब्रियम मध्ये असणं म्हणजे मिनिमम पोटेन्शियलला असणं. आणि प्रत्येक वस्तू इक्विलिब्रियम मध्ये येण्याचा प्रयत्न करते कारण ते पोटेन्शियल मिनिमाइज करायचा प्रयत्न करते.
आणि मग पोटेन्शियल मिनिमाइज करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. स्प्रिंग ओरिजिनल लेंथला येईल, वर नेलेली वस्तू खाली पडेल. तर तसं लिक्विड सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी आहे आणि ती पोटेन्शियल एनर्जी काय आहे हे आज आपल्याला शिकायचं. ओके, इथून पुढे चालू आपण. मित्रांनो, आपण मागल्या पिरियड्स मध्ये सरफेस टेन्शन शिकलो. सरफेस टेन्शनची व्याख्या सांगितली. काय व्याख्या सांगितली सरफेस टेन्शनची? इट इज द फोर्स पर युनिट लेंथ acting at right angle on either side of the imaginary line drawn on the free surface of a liquid. ओके, काय ठीक आहे. सरफेस टेन्शन कशामुळे ते पण सांगितलं. आता आपल्याला सरफेस एनर्जी बद्दल बोलायचं आहे. लेट अस कन्सिडर a liquid in a container. This is the liquid in a container. Now, this is what the surface of liquid. This is the liquid surface. This is a surface film. This I call it as a surface film. On that day, I had said, consider a molecule of liquid. It is well within the container. It is well within the container. Let us consider it's a molecule of a liquid. Now, this molecule of a liquid is surrounded by molecules of a same liquid. All the liquid molecules close to A exert an cohesive force in all directions. Therefore, within the sphere of influence, all the molecules exert a cohesive force in all directions. Therefore, resultant of force on molecule A is equal to 0. This is what I had said earlier. Now, for the molecule which is very close to the surface film, let it is represented by being major of its sphere of influence is inside the liquid and very little of it is outside the liquid, and because of that the liquid molecules like B are acted by downward pull. Similar to that, the molecule C, which is exactly on the surface, has half of the sphere of influence in air and remaining half is inside the liquid. Therefore, all the molecules like C which are on the surface are acted by a downward force. Therefore, all the molecules which lies in a thickness equal to surface film are acted by a downward pull. All these are acted by downward pull, that is downward force. But molecules below that within the liquid are acted with a resultant zero force. Therefore, the molecule within the surface film has an additional downward force. If more number of molecules are to be brought from the liquid to the surface, all the molecules while coming on the surface of the liquid has to perform work against the downward pull. And the work that has been done by the molecules while coming on the surface of the liquid is stored in the form of potential energy. Therefore, liquid molecule on the surface possesses comparatively more potential energy
as that of the remaining molecules inside the liquid. Rather, I will say that though there is a downward pull on the molecules in the surface film, molecules on the surface remains on the surface because they possess extra energy, and that is the potential energy. Therefore, molecules on the liquid surface possesses maximum potential energy as compared to rest of the molecules inside the liquid. This potential energy possessed by the molecule on the surface of the liquid is called as the surface energy. अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला, ए सारख्या मॉलिक्युल्सवर फोर्स 0 आहे. बी आणि सी जे सरफेस फिल्म मध्ये त्यांच्यावर खाल्ल्या दिशेने फोर्स आहे. आता जेव्हा खालून मॉलिक्युल्सला वर आणायचं असेल तेव्हा खालून वर येणाऱ्या मॉलिक्युल्सला या खाल्ल्या दिशेत ऍक्ट होणाऱ्या डाऊनवर्ड पुलच्या विरोधात वर्क करावं लागेल. केलेलं वर्क एनर्जीच्या स्वरूपात साठवलं जाईल. म्हणून या सरफेस फिल्मवर असलेल्या मॉलिक्युल्सला पोटेन्शियल एनर्जी असणार आहे, ती जास्त असणार आहे आणि त्यांनी पजेस केलेली पोटेन्शियल एनर्जी म्हणजे सरफेस एनर्जी असणार आहे. किंवा एका वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर खूप छान सांगता येईल की सरफेसवर असलेल्या मॉलिक्युल्सनी बाकीच्यांपेक्षा पोटेन्शियल एनर्जी जास्त पजेस केली म्हणून ते वर आहे, बाकीचे सगळे खाली आहे. मॉलिक्यूल ऑन द सरफेस possesses maximum potential energy as compared to the molecules within the liquid, and this potential energy possessed by the liquid molecules is called as the surface energy. But natural tendency of any object, any surface, any body is to minimize its potential energy. Molecules on the surface of a liquid possesses maximum potential energy. They has a tendency to minimize its potential energy, and in order to minimize its potential energy, it tries to minimize its surface area. And this tendency of a liquid surface to minimize its surface area in order to minimize its potential energy is again gives rise to a phenomenon of surface tension. Very simple. When liquid drop is falling from a height, it acquires definitely a shape of the sphere, because out of all the shape, sphere has minimum surface area. Therefore, liquid drop while falling down tries to minimize its potential energy. Because of that, it tries to minimize its surface area. Minimum surface area is of sphere. Therefore, falling liquid drop or the raindrop is spherical in shape. But exactly it is not spherical, it is little bit bulge downward because of its weight. अगदी गोल म्हणजे चेंडू सारखा गोल असत नाही, थोडंसं खाल्ल्या बाजूने बल्ज झालेलं असतं आणि तो आकार येण्याचं कारण म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल पूल त्याला खाली ओढतो. पण अदरवाईज त्या स्पेरिकल आकार घेण्याचा सगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतो. म्हणून सोप बबल आपण जेव्हा स्ट्रॉ मधून बाहेर सोडतो तेव्हा त्याचा स्पेरिकल आकार असतो, कारण प्रत्येक लिक्विड सरफेस त्याचा एरिया कमी करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला पोटेन्शियल एनर्जी कमी करायची असते. दिस इज अबाउट द सरफेस एनर्जी. आय होप यू माइट हॅव फॉलोड दिस वन. सिंपल थिंग दॅट यू हॅव टू रिमेंबर at the end is that molecules on the liquid surface possesses maximum potential energy as compared to the rest of the molecule. Therefore, they tries to minimize its surface area, and tendency to minimize surface area in order to minimize surface tension. This is again a surface
tangent. Now, hereafter we will see, is there any relation between surface tension and surface energy? For that, we will consider a simple figure drawn as on the board. Let us consider you have got a rectangular frame of a metal wire, of which one end is open. There is one more metal wire PQ which can slide over the rectangular frame without friction. Let us consider it's a rectangular metal frame of which one side is open. Here this side is closed, but let us consider it's this side is open, and this is a metal wire which can slide over the frame without the friction. Let this rectangular metal frame is dipped in a soap solution and taken out. Then a soap film is formed in a region APQB. A soap film will be formed. This soap film has a natural tendency to minimize its surface area in order to minimize its potential energy. Because of that, a force of surface tension acts on wire PQ which is perpendicular to PQ. Let the length of PQ is equal to L. L be the length of PQ. This force of surface tension tries to minimize its surface area, therefore it is directed towards AB. This force of surface tension, I will write what surface tension is. Surface tension T is equal to a perpendicular force that acts per unit length on either side of imaginary line drawn on the free surface of a liquid. Here it is the force. Length of wire is L, therefore force per unit length is F by L. But I will write here 2. Here factor 2 is very important. Why? It's a soap film, very thin soap film, which is rectangular in a shape within the region APQB. Obviously, this soap film has two surfaces. One is the upper surface of a soap film and other is the lower surface of a soap film. Both the surfaces are in contact with air. This is the length of the soap film, which is PQ, which is equal to L. Now, the imaginary line PQ has two surfaces in contact with each other, upper surface and lower surface, and to indicate the imaginary line PQ has two surfaces in contact with each other, we will take a factor 2. Therefore, this force of surface tension is equal to T into 2L. Now, this PQ wire can slide over the frame without friction, and because of that I will apply a force here F dash in order to displace this frame through a distance of dx. As there is no friction, the force needed F dash equal to F, and it will displace the wire through a distance of dx. Therefore, work done during the displacement is F dash into x, but F dash is F, therefore it is T into 2L into dot of dx. Here it is T into, here 2L into dx is increase in area. This is L into dx. Length into breadth, it's the area of rectangle. This much is increase in the area of rectangle,
and it is increased in either side of the film. Therefore here 2 into 2L dx will be increase in area of the film, and hence we will get the surface tension is equal to dW divided by dA. Again, what important is not mathematics here, but the physics behind it. What it is? It is the work done. For what it is work done? This is the work done to increase the surface area by dA. Work done to increase the surface area by dA. dW is equal to T into dA. If dA equal to 1 unit, I will write T is equal to dW. Therefore, work done is also equal to the amount of work done in order to increase the area of a film or the liquid surface by 1 unit. सोपं आहे. नॅचरल टेंडन्सी काय लिक्विड सरफेसची एरिया कमी करण्याची. आपण काय करतोय, एरिया वाढवायचा प्रयत्न करतो. एरिया वाढवण्यासाठी जेवढं वर्क केलं जाईल ते वर्क एनर्जीच्या स्वरूपात साठवलं जाईल आणि ती त्याची सरफेस एनर्जी असेल. तर सरफेस एनर्जी इज द वर्क डन टू इन्क्रीज द सरफेस एरिया बाय dA, अँड दिस सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, surface energy per unit area is equal to surface tension. Therefore, surface tension can also be defined as work done in order to increase the surface area by unity. Thank you.